आजकाल आपले सर्वांचे जीवन इतके धावपळीचे झाले आहे की त्याचाच परिणाम म्हणून आरोग्य सौंदर्य विषयक अनेक तक्रारी पुन्हा खूप वाढत चालल्या आहेत। त्यामुळे महागड्या गोळ्या औषधांवर आपण खूपच खर्च करत असतो। पण मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, आपल्या स्वयंपाकघरामध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या फक्त हे 3 पदार्थ हे कित्येक आजारावर संजीवनी बुटीसारखे काम करतात। आणि ते पदार्थ म्हणजे धणे, जिरे आणि बडीशेप। त्याची विशिष्ट पद्धती बनवलेली चहा म्हणजे की CCFT, ज्याला तुम्ही काढा असेही म्हणू शकता। आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये बऱ्याच जणांना प्रश्न असतो नॅचरल बॉडी डिटॉक्स म्हणजे की संपूर्ण शरीराचे शुद्धीकरण। तर त्याची सुरुवात कशी करावी, त्याच्यासाठी CCF चहा ही खूप बेस्ट ऑप्शन आहे, म्हणजे की चांगलं ऑप्शन आहे। तर ती योग्य रीतीने बनवणे, कशी बनवायची, केव्हा घ्यायची, किती प्रमाणात घ्यायची आणि त्याचे 5 जादुई फायदे पण आपण पाहणार आहोत। म्हणजे तुम्हाला आरोग्यविषयी कोणती समस्या असेल तर महागडे गोळ्या औषध घेण्याआधी हा आपला स्वस्त मस्त घरगुती उपचार सर्वांनी नक्की ट्राय करावा। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि तुम्हाला माझी प्रेमपूर्वक विनंती आहे, माझ्या चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। धने, जिरे, बडीशेपचे पाणी घेण्याच्या 2 पद्धती आहेत, एक फांट आणि दुसरी क्वाथ किंवा काढा। चूर्ण कसे बनवायचे ते आपण नंतर पाहणार आहोत। आता त्याचा उपयोग पाहून घेऊया। पहिली पद्धत आहे फांट। औषधी चूर्ण जे आहे ते 1 ग्लास गरम पाण्यामध्ये 1 चम्मच औषधी चूर्ण टाकायचे आहे। रात्रभर हे पाणी झाकून ठेवून द्यायचं आहे, म्हणजे रात्रभर मध्ये औषधी चूर्णामधील औषधी गुणधर्म या पाण्यामध्ये उतरून जातील आणि सकाळी उठल्यावर हे पाणी थोडं कोमट करून घ्यायचं आहे आणि त्याला गाळून घ्यायचं आहे। आता दुसरी पद्धत आहे क्वाथ किंवा काढा। याच्यामध्ये काय करायचं आहे, सकाळी उठल्यावर एकाच तपेलीमध्ये 2 कप पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा चूर्ण हे टाकायचं आहे आणि त्याला चांगलं उकळवायचं आहे। मध्यम गॅसवर त्याला चांगलं उकळू द्यायचं आहे। 2 कप पाण्याचं 1 कप पाणी होईपर्यंत त्याला उकळवायचं आहे बरं का। मग ते पाण्याचे सेवन करणं त्यालाच आपण काढा असे म्हणतो। आता आपण पाहूया हे औषधी चूर्ण कसे बनवायचे आहे। तर हे औषधी चूर्ण बनवण्यासाठी नेमकं काय करायचं आहे, तर 50 ग्राम तुम्ही धणे घ्यायचे आहेत, 50 ग्राम जिरे घ्यायचे आहेत आणि 50 ग्राम बडीशेप घ्यायची आहे। तिन्ही पदार्थ समकक्षेमध्ये घ्यायचे आहे। हे तिन्ही पदार्थ समप्रमाणात घ्यायचे आहे आणि ह्या पदार्थांना भाजायचे वगैरे काहीच करायचे नाहीये आणि त्यांना मिक्सर मध्ये पण बारीक करायचं नाहीये। मिक्सर मध्ये ते कट होतं, त्याच्यातनं ऑइल निघत नाही, तर त्याला कुटणीमध्ये कुटायचं आहे, त्याची भरड करून घ्यायची आहे। जेणेकरून ह्या पदार्थांमध्ये जे ऑइल आहे ते ऑइल ऍक्टिव्ह होईल। तुम्ही एवढे चूर्ण बनवून घेतलं की एका काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे। म्हणजे हे चूर्ण रोज रोज बनवायची पण तुम्हाला झंझट करायची नाहीये। वेळा बनवा आणि 15-20 दिवस ते तुम्हाला आरामशीर चालेल, ते खराब होण्याची भी शक्यता नसते। जर तुम्ही फांट पद्धतीने घेणार असाल तर तुम्ही काय करायचंय, 1 ग्लास गरम पाण्यामध्ये 1 चमचा चूर्ण हे टाकायचं आहे। रात्रभर झाकून त्याला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे रात्रभर त्या चूर्णाचा सर्व अंश त्या पाण्यामध्ये उतरून जाईल। सकाळी हे पाणी कोमट करायचे आहे, त्याला गाळून टाकायचे आणि मग ते सकाळी निर्णयपोटी प्यायचं आहे। निर्णयपोटी हा काढा जर आपण पिऊ तर आपलं शरीर संपूर्ण डिटॉक्स होऊन जाईल आणि म्हणून सकाळी निर्णयपोटी हा काढा घ्यायचा आहे। आणि दुसरी पद्धत आहे क्वाथ काढा। ही पद्धत जास्त इफेक्टिव्ह आहे बरं का। याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एका तपेलीमध्ये 2 कप पाणी घ्यायचं आहे, 1 चमचा चूर्ण टाकायचं आहे, मिडियम गॅसवर उकळवायचं आहे आणि हे चूर्ण चांगलं पाण्यामध्ये उकळून गेल्यावर त्याचे सर्व अंश पाण्यामध्ये उतरून गेल्यावर हे पाणी 1 कप जेव्हा होईल तेव्हा त्याला गाळून घ्या आणि मग हा औषधी काढा तुम्हाला घ्यायचा आहे। तुम्हाला या CCFT ला गोडवा द्यायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये शरीराला थंड देणारी खडी साखर म्हणजे अब्बड साखर, जिला मिसळी असंही म्हणतात, ते पण तुम्ही टाकून तिला गोडवा देऊ शकतात। पण
आपली रोजची साखर तिच्यात अजिबात टाकायची नाही बरं का. त्याच्यात थोडंसं सेंधव मीठ पण तुम्ही टाकू शकता, जेणेकरून काढ्याला स्वाद येईल. आणि तुम्ही शुगरचं पेशंट असाल तर खडी साखर अजिबात टाकू नका बरं. आणि बीपीचे पेशंट असाल सेंधव मीठ पण टाकू नका. हा काढा तुम्ही असाच पण घेतला तरी स्वादिष्ट लागतो बरं का. हा काढा घेताना मी तुम्हाला काही दक्षता ठेवायची आहे. जसे की हा काढा पिल्यानंतर तुम्हाला 1-1.5 तास पर्यंत काहीच खायचं नाहीये, काहीच प्यायचं नाहीये, चहा पण प्यायची नाही, मी तर म्हणते पाणी पण प्यायचं नाही. हा उपाय करताना हा काढा तुम्ही कमीत कमी 5 ते 15 दिवस प्यायचा आहे. पण जर तुम्हाला शरीराचे शुद्धीकरण करायचे असेल, तुम्हाला पित्त होत असेल, उष्णतेचा त्रास होत असेल तर तुम्ही कमीत कमी महिनाभर करायचा आहे. आणि महिनाभर केल्यानंतर थोडे दिवस गॅप द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही करू शकता. पण सलग 2-3 महिने अजिबात करायचा नाहीये. जर तुम्ही हा काढा सलग खूप दिवस पर्यंत घेतला तर किडनीवर लोड पडू शकतो. तुम्हाला आरोग्याची नेमकी कोणती समस्या आहे त्याप्रमाणे तुम्हाला धने, जिरे आणि बडीशोपचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. याची माहिती पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणारच आहे. पण त्याआधी माझी तुम्हाला प्रेमपूर्वक विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब करणे फ्री आहे आणि म्हणून प्लीज 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 आत्ताच सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओला लाईक पण करून द्या. आता ही CCFT म्हणजे की जादुई पाणी पिण्याचे 5 फायदे आहेत. त्याच्यातला पहिला फायदा आहे पचन सुधरवते. या चूर्णामध्ये जे जिरं आहे ते दीप पाचन, वातानुलोभन, भूक वाढवून अन्नाचे पचन चांगल्या प्रकारे करणारे आहे. ज्या पोटामध्ये कोणत्याही प्रकारचा गॅस होत असेल, खाल्लेले पचत नसेल तर ती समस्या त्वरित बरी होते. खाल्लेले तुमचे जर व्यवस्थित रीतीने पचले तर, तुमची हेल्थ चांगले असले तर अन्नातील सर्व पोषक घटक तुम्हाला मिळतात. तुम्हाला पोषक घटकाची कमतरता जाणवत नाही. पण पचन चांगल्या प्रकारे होत नसेल तर काही ना काही पोषक घटकाची कमतरता जाणवते. रक्त कमी होते, विटॅमिन डी, विटॅमिन B12, कॅल्शियमची कमतरता जाणवते. तर अशा कमतरता जाणवता आणि त्यामुळे आपल्याला काही ना काही सप्लिमेंट घ्यावं लागतं. पण ही CCFT घेतल्याने तुमचे पचन सुधारते आणि त्याचा परिणाम म्हणून अन्नातील सर्व पोषक घटक जे आहेत ते चांगल्या प्रकारे म्हणजे की तुम्ही काहीही खाल्ले ते व्यवस्थित रीतीने पचते. म्हणून कोणतेही महागडे सप्लिमेंट घेण्याच्या आधी हे पाणी CCFT ट्राय करून पहा, तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुम्हाला जर पचनचा त्रास असेल तर तुम्ही जिऱ्याचे प्रमाण थोडं वाढवून द्या. जवळजवळ 70 ते 80% प्रमाण जिरं ठेवा आणि 20% बडीशोप आणि धणे ठेवा. ह्याप्रमाणे प्रमाण ठेवा. आणि काय करा तुम्ही मग, सकाळी उपाशीपोटी 1 कप घ्या, दुपारी जेवणानंतर 1 कप घ्या. असं थोडे दिवस नवीन तुम्ही 2-3 वेळा हे घ्या तर तुम्हाला जास्त फायदा दिसेल. तर आहे पित्त, उष्णता आणि जळजळ कमी. दुसरा फायदा म्हणजे त्यातील धणे आणि जिरं दोन्ही उष्णता कमी करणारे आहे. हे पाणी शरीरातील जळजळ कमी करते, विशेषतः लघवी साफ करते आणि लघवीतील जळजळ कमी करते. थेंब लघवी पडणे, तिडीक लागणे ज्याला आपण म्हणतो ते. तुम्ही उन्हाळ्यात भर उन्हामध्ये गेले असाल तर तुम्हाला ऊन लागतं म्हणजे की लू लागतं, त्यात पण हा काढा थंडक देतो. याच्यात हा काढा तर खूपच गुणकारी आहे. खरं झालं असेल, युरिन इन्फेक्शन असेल, शरीरामध्ये सतत ताप राहत असेल, सर्व तक्रारीवर हे खूप उपयुक्त ठरतं. यातील फक्त धणे आहेत ना, ते धणे म्हणजे मूत्र म्हणजे की लघवी साफ करणारे असे आयुर्वेदामध्ये म्हटलेले आहे. त्यामुळे या समस्येसाठी धण्याचे प्रमाण याच्यामध्ये आपल्याला वाढवायचे आहे. तर याच्यात आपल्याला काय करायचे आहे, 70 ते 80% धणे घ्यायचे आहेत आणि 20% मध्ये 10% बडीशोप आणि 10% जिरं घ्यायचं आहे. धण्याचं प्रमाण याच्यात जास्त ठेवायचं आहे आणि याप्रमाणे चूर्ण बनवायचे आहे आणि त्याची तुम्ही CCFT बनवायची आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दुपारच्या वेळेला सरबत म्हणून घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये गोडवासाठी तुम्ही
आता सरबत आहे तर त्याला गोडवा द्यायचा आहे, तर त्याचा गोडवा देण्यासाठी तुम्ही काय घे, ती अभरदोबर खडीसाखर येते, जिला मिसरी म्हणतो किंवा धाग्यावाली साखर म्हटली जाते. ही साखर उन्हाळ्यामध्ये थंडक देत असते आणि तिचा आपल्याला त्याच्यामध्ये टाकून गोडवा, आपल्याला सरबतमध्ये गोडवा द्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आपली रोजची दैनंदिन जीवनाची साखर टाकायची नाही, ती साखर तुम्हाला त्रासदायक ठरेल. म्हणून याच्यामध्ये तुम्ही थोडस सेंद मीठ पण टाकू शकता, ज्याच्याने हे सरबत एकदम चविष्ट बनेल. आणि हे सरबत तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पूर्ण परिवाराने प्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला उन्हाळ्याच्या सर्व समस्येपासून तुम्हाला हे सरबत बचवणार आहे. आणि म्हणूनच आता उन्हाळा चालू आहे, तर तुम्ही हे सरबत नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला हे सरबत किती उपयुक्त ठरलं आहे ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब करायला तुम्हाला 2 मिनिटं पण लागणार नाही, पण माझं मनोबळ वाढेल. या CC1 किटचा तिसरा फायदा आहे, विषारी घटक शरीराच्या बाहेर टाकते. आपल्या शरीरामध्ये न पचलेले आहार रस म्हणजे की आमदोष म्हणून आपल्या शरीरामध्ये जे काही न पचलेले अन्न आहे, विषारी घटक आहे, टॉक्सिन साठवलेले आहे, ते सर्व शरीराबाहेर काढते आणि शरीराला डिटॉक्स करते. तुमच्या शरीरामध्ये कुठलीही वेदना असेल, स्मूथ मोशन म्हणजे की तुमच्या शरीरामध्ये कुठलीही वेदना होत असेल, आतड्यांना सूज आली असेल आणि त्याच्यामुळे पचन चांगले होत नसेल, पोट फुगलेले राहत असेल, आम्रत जमा झाला असेल आणि त्यामुळे वाताचा त्रास, सांधेदुखी, सूज जर का असेल, तर हे जे विषारी घटक आहेत, टॉक्सिन आहे, हे सर्व शरीराबाहेर काढून टाकले जातात आणि त्यामुळेच नैसर्गिकरित्या शरीर शुद्धी केली जाते. त्यामुळे शरीरामध्ये हलकेपणा येतो, उत्साह वाढतो. मोठा फायदा आहे, वात, पित्त, कफ बॅलन्स मध्ये ठेवते. आपल्या आयुर्वेदामध्ये वात, पित्त आणि कफ असे 3 दोष सांगितलेले आहेत. आपल्याला आपलं शरीर निरोगी ठेवायचं असेल तर हे 3 दोष सम अवस्थेत असणे, अर्थात बॅलन्स मध्ये असणे शरीर मध्ये खूप गरजेचं आहे. धने तर त्रिदोष सम म्हणजे 3 दोष सम ठेवणारे सांगितलेले आहे. आणि हे सुद्धा पित्त आणि वाताला कमी करतात. म्हणूनच आपल्या शरीरामध्ये दोषांना सम ठेवण्याचे काम धन्याकडून केले जाते. शेवटचा आणि महत्वाचा फायदा म्हणजे लाईफ टाईप डिसऑर्डर म्हणजे की बीपी वगैरे वाढण्याची समस्या असेल तर किडनी मधून हे सर्व टॉक्सिन बाहेर काढले जातात. त्यामुळे बीपी तर कंट्रोल मध्ये राहतेच, पण शरीरामध्ये सूज असेल ती पण नियंत्रणामध्ये ठेवली जाते. मेटाबॉलिक्स म्हणजे की पचन पण चांगल्या रीतीने होते. त्यामुळे सायट्रिक ऍसिड, स्टोन फेट, शरीर फेट रक्तवाहिनीमध्ये जमा होत नाही आणि त्यामुळे कोलेस्ट्रॉल कंट्रोल मध्ये राहतो. हे वेट लॉस साठी पण खूप महत्वाचं आहे. भूक वाढवून घेतलेल्या जे पचन पण चांगल्या प्रकारे केले जाते. त्यामुळे पोषक घटकाची कमतरता तर अजिबात होत नाही. स्त्रियांमध्ये हॉर्मोन्स इनबॅलन्स मध्ये पण चांगल्या प्रकारे नियंत्रण येते. जिरे जे आहेत ते जिरे गर्भाशयाची शुद्धी करतात. पाळीची काही समस्या असेल त्याच्यावर पण ते उपयुक्त आहे. लिव्हरला ऍक्टिव्ह करतात, तेथील सेल्स ऍक्टिव्ह ठेवते. त्यामुळे फॅटी लिव्हर मध्ये पण याचा चांगला उपयोग होतो. त्या प्रकारे आपल्या शरीरामध्ये जे काही विषारी घटक आहेत, जे काही टॉक्सिन आहेत, ते सर्व शरीराबाहेर काढण्याचे काम हे CCFT करतं. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवात जे काही विषारी घटक आहेत, टॉक्सिन आहेत, ते सर्व बाहेर काढले जातात. त्यामुळे नैसर्गिकरित्या शरीराची शुद्धी केली जाते. आणि एकदा शरीर निरोगी झालं की आपली जी त्वचा आहे ती बाहेरून उजळ दिसायला लागते. त्वचेवर काही डाग असेल तर ते सर्व निघून जातात आणि त्वचेवर एकदम ग्लो येतो. संबंधीच्या समस्या जसे केस गळणे, केस पांढरे होणे, केस मध्ये खोडा होणे सारख्या समस्या दूर होतात आणि केस मजबूत व्हायला लागतात. म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे की मेडिकल मधून महागड्या गोळ्या औषध घेण्याआधी आपला जो हा नैसर्गिक उपचार आहे तो सर्वांनी पहिले नक्की करून पहा.
तर तुम्हाला महागड्या गोळ्या औषध घेण्याची गरज अजिबात पडणार नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सर्वांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. यासारखे पुष्कळसे उपयुक्त व्हिडिओ मी माझ्या साठी कलारंग या चॅनलवर शेअर केलेले आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईन. ते व्हिडिओची लिंक टच करून पण तुम्ही नक्की पहा. अशाच नव्या व्हिडिओ मध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. जय श्री कृष्ण.